तर नमस्कार. आज मी P2Pच्या थ्रू जिंगेक्स क्रिप्टोवरून मी जे आहे P2P करून माझे जे USDT आहे जे तुम्हाला दिसू शकते $170ची USDT आहे, तिला मी माझ्या बँक अकाउंटवरती आणि खास करून डायरेक्ट गुगल पेवरती जे आहे P2P करून मी जे आहे USDT आहे ती विड्रॉ करणार आहे माझ्या अकाउंटवरती. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही बघू शकता जेव्हा आपण मेन पेजवर असतो इथं मोरचा ऑप्शन आहे, जस्ट क्लिक ऑन मोर. तर इथे एक P2P ट्रेडिंग करून एक तुम्हाला सेक्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करावं लागेल. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे तर सेल करायचं. तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती USDT घ्यायचे आहे तर तुम्ही इथं सेल ऑप्शनला सिलेक्ट करा. सेकंड एक गोष्ट आपल्यासाठी करू शकता की तुम्ही इथं फिल्टर जो दिसतो आहे तिथे क्लिक करून जे व्हेरीफाईड ॲड्स आहेत त्यांना सिलेक्ट करा. टाईम फ्रेम मी इथं जो आहे 15 मिनटाचा सिलेक्ट करतो की मिनिमम 15 मिनटामध्ये मला जो आहे पेआउट मिळाला पाहिजे. आता इथे बघू शकता जो फर्स्ट डॉलर ट्रेडर्स आहे ऑनलाईन दिसत आहे तुम्हाला हा, आणि हा जो आहे 5,000 ते 31,000पर्यंतची USDT आपल्याला देऊ शकतो. प्लस हा UPI, गुगल पे आणि फोनपे याला देखील सपोर्ट करतो आणि हा 15 मिनटं मिनिमम घेतो आहे. त्यामुळे मी याला सिलेक्ट करतो आहे कारण तो रेट पण चांगला देतो आहे. 93.5च्या रेटनं आपल्याला USDT हा देतो आहे. तर मी जस्ट सेलला इथं क्लिक करतो आहे. आता इथं बघू शकता सिलेक्ट पेमेंट मेथड, तर मी सिलेक्ट पेमेंट मेथडला UPI करतो इथे. UPI ID मी टाकतो इथे. ॲक्च्युली हा माझ्याजवळ होता, मी ॲड केलेला, मला वाटतं मी डबल केलेला आहे. काही नाही, दोन्ही सेम आहे त्यामुळे काही हरकत नाही आहे. ओके, बघू शकता माझी USDT मी ऑल सिलेक्ट करणार आहे. अवेलेबल USDT इज 0, सो आय नीड टू ट्रान्सफर टू द USDT. ओके, तर तुम्ही बघू शकता की माझ्या जेव्हा मी सेल करत होतो अवेलेबल USDT 0 दाखवत होती, पण माझ्या स्पॉटला ही जी USDT आहे स्पॉटला आहे. त्यामुळे फर्स्ट मला हे करावं लागेल की ट्रान्सफर करावं लागेल USDTमध्ये. बघू शकता ही जी आहे माझ्या स्पॉटमध्ये आहे USDT, तर तिला मी जे आहे फंड्समध्ये ट्रान्सफर करणार आहे. USDT ऑल अँड देन कन्फर्म ट्रान्सफर. तर ही ट्रान्सफर झालेली आहे माझ्या फंडिंग अकाउंटला. ओके, पुन्हा एकदा ट्राय करतो. P2P ट्रेडिंग, P2Pला सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर सेलमध्ये मी जातो आहे. सेलमध्ये मी इथं पहिल्यांदा फिल्टर करतो आहे की जे व्हेरीफाईड युजर्स आहेत तेच मला इथे दिसले पाहिजेत. फर्स्टवाला जो आहे मग ऑनलाईन होता, आता ऑनलाईन नाही, बट नो वरी. बाकीचे एवढे जास्त नाही आहेत, 91. तर मी याला सिलेक्ट करतो आहे. जर यांनी रिस्पॉन्स दिला तर ठीक आहे, काही हरकत नाही. मी सिलेक्ट ऑल करतो आहे. पेमेंट मेथड माझी जी असणार आहे ती UPI असणार आहे. बघू शकता हे सर्व काही गोष्टी आहेत. देन सेलला मी क्लिअर करतो. मी याला मेसेज टाकतो की मी बाई ऑनलाईन आहे. ओके, तर याने बोलला की तो ऑनलाईन नाही त्यामुळे मला कॉल करा. सो जस्ट आय एम कॉलिंग हिम. ओके, तर P2P ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली झालेलं आहे. आपल्याला USDT INRमध्ये कन्वर्ट करून भेटलेले आहे. बघू शकता 15,928 रुपये एवढं आहे. आणि ॲक्च्युली जेव्हा मी हे प्रोसीड केलं होतं तेव्हा हा ऑफलाईन होता. त्यानंतर मी त्याला 1-2-3 वेळा कॉल देखील केला होता, त्याने रिसीव नाही केला. त्यानंतर एक थोड्या वेळाने तो पुन्हा ऑनलाईन आला. त्यानंतर त्याने विदिन मला वाटतं जवळजवळ 2 ते 1 मिनटामध्ये जे ट्रान्झॅक्शन कंप्लीट करून दिलेलं आहे. आणि त्यानंतर जे आहे हे कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, जर इथं मेसेज तुम्हाला दिसत असेल वरती, तर गुगल पेवरती मी घेतलेलं आहे 15,928.66 रुपीज. आणि मला माझ्या बँकेकडून देखील हा मेसेज आलेला आहे. बिंगेक्सवरून देखील मला ईमेल्स आलेले आहेत की P2P ट्रान्झॅक्शन हे कंप्लीट झालेलं आहे. ओके.